रत्न और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। बात होगी धुले की, जहां व्यापारी महासंघ द्वारा रक्तदान शिविर का आयोजन किया गया। इसके साथ ही बात होगी डोंबिवली की, जहां आश्वासन के बाद ठाकरे गुट के शिव सैनिकों ने आमरण अनशन समाप्त किया। खबर धुले से, जहां विश्व रक्तदान दिवस के अवसर पर व्यापारी महासंघ द्वारा रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। रक्तदान शिविर गरुड़ कॉम्प्लेक्स, दत्त मंदिर चौक, जलाराम बप्पा मंदिर शहर में 3 स्थानों पर रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। व्यापारी महासंघ के अध्यक्ष नितिन बंग ने कहा कि हमारा इरादा 250 से अधिक रक्तदान करने का है। इस शिविर में धुले नगर निगम की आयुक्त अनीता दगड़े पाटिल, पुलिस उपाधीक्षक किशोर, व्यापारी महासंघ के अध्यक्ष नितिन बंग, अजय नाशिकर, साथ ही व्यापारी महासंघ के पदाधिकारी शामिल हुए। व्यापारी महासंघातर्फे जागतिक रक्तदानानिमित्त आज 14 जून रोजी गरुड़ मैदान कॉम्प्लेक्स, दत्त मंदिर चौक आणि जलाराम बाप्पा मंदिर या ठिकाणी शहरातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदात्यांना आवाहन करून रुग्णांची सोय व्हावी यासाठी महारक्तदान शिबिराचं आज आयोजन केलेलं आहे। माननीय आयुक्त महोदया, माननीय ॲडिशनल SP साहेब आणि विविध संघटनांचे अध्यक्ष यांनी या उपक्रमासाठी भेट देऊन आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत। अशा या रक्तदानाच्या कार्यामध्ये धुळेकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन धुळे व्यापारी महासंघातर्फे करण्यात येते। आत्तापर्यंत या तिन्ही ठिकाणी मिळून जवळपास 80 लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि आता याच्यानंतर आमचं टार्गेट साधारणतः 250 पेक्षा जास्त रक्तदात्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे। गरुड़ मैदान कॉम्प्लेक्स, दत्त मंदिर चौक आणि जलाराम बाप्पा मंदिर। धुले महाराष्ट्र सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। डोंबिवली रेलवे स्टेशन के बाहर 150 मीटर की सीमा तक फेरी वालों को बैठने की अनुमति नहीं है। इसके बावजूद क्षेत्र में अतिक्रमण किए जाने की बात कहते हुए शिवसेना के डोंबिवली पूर्व शहर प्रमुख अभिजीत सावंत ने 2 दिन पहले ही आमरण अनशन शुरू किया था। शुक्रवार 13 तारीख को नगरपालिका के उपायुक्त अवधूत तावड़े ने अनशन स्थल पर पहुंचकर अभिजीत सावंत से मुलाकात की। इस दौरान कल्याण जिला प्रमुख दीपेश मात्रे, वैशाली दरेकर राणे सहित कई पदाधिकारी और शिव सैनिक, KDMC के सहायक आयुक्त हेमा मुंबरकर और सहायक आयुक्त संजय कुमावत उपस्थित थे। उपायुक्त तावड़े ने 1 महीने के भीतर स्टेशन के बाहर का क्षेत्र फेरी वालों से मुक्त कराने और उनके पुनर्वसन की प्रक्रिया पूर्ण करने का लिखित आश्वासन दिया। इस आश्वासन के बाद अभिजीत सावंत ने अनशन समाप्त किया। इस अवसर पर फेरीवाला संगठन के अध्यक्ष बबन कांबले ने भी अभिजीत सावंत से भेंट की। मी जी मागणी केली होती त्यात आमच्या पक्षाकडून ती मागणी हीच होती की स्टेशन परिसर हा 150 मीटर फेरीवाला मुक्त झाला पाहिजे। त्या फेरीवाल्यांचं पुनर्वसन पण झालं पाहिजे। त्यांचं पोट आहे त्या धंद्यावर, त्याच्यात कोणालाही काय नुकसान करायचा विषय नाहीये। आता त्याच्यानंतर स्थानिक फेरीवाले पण आहेत, त्यामुळे त्यांचं कुठलंही नुकसान करायचा आमचा हेतू नव्हता, पण स्टेशन परिसर मुक्त झाला पाहिजे। आता उपायुक्त तावडे साहेबांनी ती गोष्ट मान्य केलेली आहे। त्यासाठी त्यांनी आमच्याकडे लेखी 15 ते 20 दिवसाची मुदत मागितलेली आहे। ठीक आहे, आम्ही समजू शकतो काही थोडीफार दिरंग होईल, पण एक या महिन्याभरात तो फेरीवाला जी जागा आहे स्टेशन परिसरातली ती पूर्ण फेरीवाला मुक्त होईल आणि त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल। या मुद्द्यावर आम्ही उपोषण सोडलेलं आहे। डोंबिवली पूर्वचे शहर प्रमुख अभिजीत सावंत गेल्या 2 वर्षापासून स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त व्हावा याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते। आमच्या डोंबिवलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्वच पदाधिकारी या मुद्द्यावर ठाम होते। हे करत असताना त्या परिसरात बसणारे जे स्थानिक फेरीवाले आहेत यांचं पुनर्वसन जे टाटा पॉवर आहे तिथे करावं अशी मागणी देखील आम्ही सातत्याने करत होतो। परंतु प्रशासनाकडनं ना फेरीवाल्यांना लायसन्स दिले जात, ना फेरीवाल्यांना कुठलं ओळखपत्र दिलं जात होतं। तर या मुद्द्यावरती अभिजीत सावंत यांनी आमरण उपोषण केलं होतं। आता उपायुक्त अवधूत तावडे साहेब इथे आले होते। माझं देखील कमिशनर साहेबांशी, अभिनव गोयल साहेबांशी माझं फोनवरनं बोलणं झालं। त्यांनी 15 दिवसाची मुदत आमच्याकडे मागितली आहे की या 15 दिवसामध्ये स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करून त्याचबरोबर जे फेरीवाले तिथे बसतात त्यांचं पुनर्वसन करून त्यांना ओळखपत्र देऊन योग्य ती कारवाई येत्या 15 दिवसात ते करणार आहेत। या मुद्द्यावर आज अभिजीतनी उपोषण सोडलेलं आहे। मी आपल्याला सर्वांना आश्वस्त करतो की येत्या 15 दिवसामध्ये याच्यावर कारवाई झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन, उपोषण, मोर्चा या पद्धतीने करण्यात येईल आणि प्रशासनाला जर योग्य कारवाई केली नाही तर
प्रशासनाला जाब विचारण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून होईल. या बाबतीत आम्ही दैनंदिन कारवाई आमची फेऱ्यावर चालूच आहे. 150 मीटर परिसरामध्ये, स्टेशन परिसरात 150 मीटर मध्ये कोणी फेरीवाले बसू नये या दृष्टीने आमची कठोर कारवाई करण्याचे सुरूच आहे. त्याच्यामध्ये अनेक पद्धतीने आम्ही कारवाई करतो आहोत. रस्ते जास्तीत जास्त मोकळे ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. परंतु तरी देखील याच बरोबर त्या फेरीवाल्यांचं पुनर्वसन किंवा त्यांना जागा देखील देणं गरजेचं आहे, अशी आपले उपोषणकर्ते अभिजित सावंत आणि त्यांच्या इतर नेते आणि कार्यकर्त्यांची मागणी होती. त्याच्यानुसार आज आमचे उपायुक्त अनधिकृत बांधकाम तावडे साहेब हे आलेले होते. त्यांनी त्याप्रमाणे त्या उपोषणकर्ते आणि दीपेश म्हात्रे साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यानुसार ज्या गोष्टी आमची दैनंदिन कारवाई सुरूच राहणार आहे आणि त्यानंतर यांना जी काही पर्यायी जागा आहे किंवा काय त्याबाबत आम्ही मुख्यालयाशी वरिष्ठांशी संपर्क साधून त्याप्रमाणे त्याबाबतची कारवाई लवकरात लवकर करणार आहोत. कुमार साहेबांनी आता सगळं काही सांगितलेलंच आहे आणि माननीय आयुक्त महोदय यांचे निर्देश असल्याप्रमाणे आपली सातत्याने फेरीवाल्याची ही कारवाई सतत चालूच असते. आणि जे आता जो त्यांनी मुद्दा घेतला होता की पुनर्वसन व्हावं, त्यांची जागा निश्चित व्हावी, या सगळ्या गोष्टी होण्याकरता वरिष्ठ स्तरावर ही जी कारवाई आहे ती कार्यान्वितच आहे. त्यासाठी तावडे साहेब स्वतः इकडे आले होते आणि त्यांनी त्यांना त्या गोष्टीची कल्पना दिलेली आणि त्याप्रमाणे त्यांनी ते मान्य केलं आणि उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतलं. धन्यवाद. डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरी की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।